बघू शकता शेतकरी मित्रांनो, आज आपला प्लॉट क्रमांक 1 मध्ये आपण आपल्या प्लॉटला आज 23 दिवस पूर्ण झाले. आता कुठं-मुठं आता शेंडे बी निघायला लागलेली प्लॉटची 23 दिवसात चांगली ग्रोथ झाली. आणि आपली ही बी लागवड आहे मित्रांनो. बी लागवड आपली एकदम सुंदर सक्सेस आहे. 100% उत्तर झालेलं आहे. मित्रांनो आपण 19-19 आणि 12-61 बी प्लॉटला आपण एक ॲप्लिकेशन झालेली आहे आपली. तर मित्रांनो एक ॲप्लिकेशन करताना आपण टेक्नोझेडचा वापर करू राहिलो. ज्याप्रमाणे आपण थंडीमध्ये सगळ्या शेतकरी मित्रांना आपण टेक्नोझेडचा वापर सांगितलं होतं. एकदम सक्सेस आणि एकदम जबरदस्त असे टेक्नोझेडचे रिपोर्ट आले आपल्या थंडीच्या वाढीमध्ये मित्रांनो. आता सुद्धा आपण टेक्नोझेडचा वापर करणारे एकरी 4 किलो. तुमच्या जरी वाड्या शेतकरी मित्रांचे 30 दिवस, 25 दिवस, 40 दिवसाचा असेल, तरी त्यांनी सुद्धा टेक्नोझेड एकरी 4 किलो द्यायचे मित्रांनो. टेक्नोझेडमध्ये 67% सल्फर आणि 14% झिंक असं संयुक्त मिश्रण असणारं हे सल्फरयुक्त प्रॉडक्ट आहे मित्रांनो. थंडीच्या वाड्यामध्ये एकदम जबरदस्त असे रिपोर्ट आले. ज्या आपण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पर्सनली टेक्नोझेड वापरायला लावलं, त्यांना सुद्धा एकच नंबर रिपोर्ट आले. कोणाच्याही वाडीला विल्टिंग वगैरे आले नाही. 25 ते 30 टनाकडे त्या वाड्या आपल्या चाललेल्या आहे मित्रांनो. तर मित्रांनो टेक्नोझेड वापरत असताना एक काळजी घ्यायची, की आपलं 1-2 दिवस कुठल्याही प्रकारचं मायक्रोन्यूट्रन आपल्या ड्रिपनी झालेलं नाही पाहिजे. बुरशीनाशकही द्यायचं नाही. आणि टेक्नोझेड सोडल्यानंतर आपल्याला किमान 5 दिवस ते 6 दिवस कुठल्याही प्रकारचं मायक्रोन्यूट्रन आणि बुरशीनाशक हे सोडायचं नाही मित्रांनो. कारण मायक्रोन्यूट्रन बुरशीनाशकचं दिल्या बुरशीनाशकचं हे टेक्नोझेड संग वाकडं आहे मित्रांनो. ही एक काळजी घ्यायची. व्यवस्थित असं आपलं एकदम छान आणि जबरदस्त असे रिपोर्ट आपले टेक्नोझेड दिल्यानंतर येणार आहे. आता आपण टेक्नोझेडचे रिपोर्ट तर तुम्हाला आता आज आपण दिलंय. आज 23 तारीख आहे. येणाऱ्या काळामध्ये टेक्नोझेडचे काय रिपोर्ट आले ते सुद्धा आपण व्हिडिओ मार्फत दाखवणार आहे.